नाशकात फुले चित्रपटाच्या विशेष शोचं आयोजन, छगन भुजबळांच्या उपस्थितीत चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय. काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं भाजपला फायदा. अहिल्यानगरच्या तृतीयपंथीयांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलचे मानले आभार. काश्मीरमध्ये अडकलेले तृतीयपंथी लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानं सुखरूप परतले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. घोटगे मळीवाड गावातले नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त. पावसाच्याच पाण्यावर नागरिक अवलंबून. कोल्हापुरात पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत. मंगळवार पेठेत कोल्हापूरकरांचा रास्ता रोको. नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. बीडच्या पंचायत समितीमध्ये रंगला संगीत खुर्चीचा खेळ. गटविकास अधिकारी सतत बदलत असल्यानं अनोखं आंदोलन. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नसल्यानं शेतकऱ्यांची कामं खोळंबली. पहलगाम हल्ल्याचा तपासामध्ये आता एनआयए ॲक्शन मोडवर. एनआयएकडनं घटनास्थळाचं डिजिटल मॅपिंग पूर्ण. सापडलेली रिकामी काडतूसही फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवली. मनमाडच्या पानेवाडीत इंधन चोरट्यांचा धुमाकूळ. उभ्या असलेल्या टँकरमधनं 2,000 लिटर डिझेलची चोरी. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. रत्नागिरीतल्या 600 कोटींच्या जलजीवनमधील भ्रष्टाचार प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस. जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. भिवंडी शहरातल्या अनधिकृत केबल धारकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल वायर, ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.